ही संपूर्ण कुरण होतं. अच्छा जनावरांचा चारा काढण्याकरता ही संपूर्ण जागा होती. अच्छा आणि अच्छा गवत कापत 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 त्या पादुकेच्या ठिकाणी खुरपं लागलं. अच्छा बरोबर उद्या पायाला टाचेपाशी खुरपं लागली खूण आहे पादुकीवर. आणि बरोबर तिथे जे गाव कामगार पाटलांच्याकडे जागा असल्या कारणानं ते गाव कामगार घाबरला आणि तो पाटलानंतर बोलवला. बोलाल्यानंतर त्याने बघितलं जागा साफ केली. साफ केल्यानंतर त्यांना पादुका दिसल्या. मग त्यांना रात्री दृष्टांत झाला, ही माझी विश्रांतीची जागा, मला इथं कुणी त्रास द्यायला येऊ नका म्हणताना 1376 साली हा गाभारा गाव कामगार पाटलांनी बांधलेला आहे. महादेव नंतर मग बाकीचं पटवर्धन संस्थान आलं 1700 मध्ये. बरोबर. त्या पटवर्धन संस्थानाने बाकीच्या परिसराचं बांधकाम केलं. परंतु 2 वेळा महापूर आला तेव्हा मागच्या सगळ्या भिंती पांढऱ्या मातीच्या होत्या, त्यामुळे त्या भिंती ढासळून महादेव. गेल्या. त्यामुळे आता परत जीर्णोद्धाराचं काम सुरू केलं. 2019 पासून बांधकामाला सुरुवात केली. आता काय महाराज जसे प्रेरणा देतील तसं ते निधी जमा होतं, काम चालू आहे त्याच्यामध्ये. महादेव. आणि हे श्रीपाद स्वामींच्या पादुका श्रीपाद श्रीवर आणि त्याचा गुरुचरित्रात उल्लेख आहे. हां, ते 18व्या अध्याय कुरुपूर महागण कुरुक्षेत्र जाणं कृष्णा पंचगंगा संगम अतिउत्तम परिसर, हे म्हणजे ठिकाण ते महाराजांचं हे ठिकाण. महाराजांचं हां, म्हणजे 12 वर्ष महाराज इथं विश्रांतीला आलेले आहे. 12 वर्ष महाराज 12 वर्ष महाराज विश्रांतीला आले. महादेव. मग ते टेंबे स्वामीने पद केलं, ज्यामध्ये सांगावे कवनाठाय जावे कवणी येऊन कुरुंदवाडी स्वामीची महिमा. मिळवावे. मग हे ते टेंबे स्वामीने केलं. महादेव. कुरवपूरचं कुरणवाड झालं, म्हणजे संपूर्ण कुरण असल्या कारणानं कुरवपूरचं कुरणवाड झालं. आणि वाडीच्या पलीकडे आता औरवाड गाव आहे. औरवाडे. हा, त्या अमरापूरचा औरवाड झाला आणि कुरवपूरचं कुरणवाड झालं. महादेव. शंभो शंकर. आणि त्यामुळे आता ती कुरगट्टी आणि कुरवपूर आंध्र आणि कर्नाटकच्या बाउंड्रीवर म्हणतो, परंतु तिथं दोन्ही बाजूला कृष्णाच नदी आहे. मग कृष्णा पंचगंगेचा संगम आपल्या इथे आहे, त्याच्या कुठे झालेला नाही. त्यामुळे ठिकाणी कुरवपूरमध्ये हे ठिकाणी आहे. अच्छा हे चिन्ह आहे तिथे सगळं. हां. महादेव. शंभो शंकर.